नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणजवळ बिरदवडी तालुका खेड येथे एका इसमाचा दगड व अन्य घातक हत्यारांनी डोक्यात तोंडावर गंभीर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून झालेल्या व्यक्तीची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या प्रकरणी बिरदवडी गावाचे पोलीस पाटील दिलीप किसन पवार वय वर्ष 41 राहणार बिरदवडी पोस्ट आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बिरदवडी गावाच्या हद्दीत तुकाराम नारायण गोतरणे व इतर यांच्या सामायिक जमीन गट नंबर 32 मधील जागेत एका अनोळखी 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने व घातक हत्यारांनी डोक्यात तसेच तोंडावर मारहाण करून खून केला. सदरची घटना रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या पूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसराचा पंचनामा केला असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली आहे. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे दिव्य पोलिसांच्या समोर आहे. याबाबतचा अधिक तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. खेड तालुक्यातील चांडोली येथे पुणे नाशिक महामार्गावर राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या जिल्हा फळ रोप वाटिकेत कृषी खात्यातील निलंबित कर्मचारी सचिन शशिकांत कांबळे राहणार कबाडवाडी तालुका जुन्नर याने कार्यालयीन सुट्टी पाहून रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी भर दुपारी 2च्या सुमारास घुसून कृषी उपविभागीय कार्यालयासह प्रशिक्षण हॉलच्या खिडक्यांच्या काचा कोयत्याने फोडत पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान केल्याची घटना घडली. जिल्हा फळ रोप वाटिकेत कुटुंबासह राहणाऱ्या वनमजूर कैलास शिर्के वय वर्ष 56 यांनी आरोपीच्या हातात कोयता पाहून कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांना फोनवर माहिती दिली. त्यानंतर तत्काळ 112 ला फोन लावून याची माहिती देताच राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन संशयित सचिन कांबळे यास ताब्यात घेतले. याची फिर्याद कैलास शिर्के यांनी दाखल केली. या अगोदर आरोपी सचिन कांबळे याने 2 जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत कृषी उपविभागीय कार्यालयात येऊन खिडकीची काच फोडत फिर्यादी लिपिक सुनील पांडुरंग तनपुरे वय वर्ष 28 याच्यासमोर हुज्जत आरडाओरडा केल्याप्रकरणी 5 जानेवारीला खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याचा राग मनात धरून शासकीय सुट्टीचा दिवस निवडून संशयित निलंबित कर्मचारी आरोपी याने सोबत कोयता आणत खिडक्यांच्या काचासह पाईपलाईनची मोडतोड करीत 2 लाखाहून अधिक नुकसान केल्याचा प्रकार समोर आलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे जिल्ह्याच्या हद्दीमधून 1 वर्षासाठी तडीपार केलेले असताना या आदेशाचे उल्लंघन करत हद्दीत आल्याप्रकरणी रमाकांत शांताराम सोनवणे वय वर्ष 30 राहणार चिंबळी तालुका खेड यांच्या विरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मार्केट यार्ड चाकण PWD मैदान येथे करण्यात आली आहे. या प्रकरणी योगेश्वर कोळेकर पोलीस हवालदार गुन्हे शाखा युनिट 3 यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेली 60,000 रुपये किमतीची सोन्याची चेन व काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना एकता नगर चाकण तालुका खेड येथे घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत शरद रणपिसे वय वर्ष 28 राहणार एकता नगर चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केलेले असताना सुद्धा या आदेशाचा भंग करून हद्दीत आलेल्या महिला आरोपी दुर्गा कुंभार वय वर्ष 51 राहणार रोहकल रोड शेळी बाजार चाकण हिच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे ते मोई रस्त्यावरील स्वामी समर्थ बिल्डिंगमधून एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. मुस्कान मोबिन आलम वय वर्ष 16 असे अपहरण झालेल्या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी तिच्या आईने म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतील सारा सिटी जवळील त्रिमूर्ती इमारतीतून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. रिया कुमारी जितेंद्र यादव वय वर्ष 15 असे अपहरण झालेल्या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या 35 वर्षीय आईने म्हाळुंगे MIDC पोलिसात तक्रार दिली आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दावडी येथील गाडगे वस्ती परिसरात तुकाराम बाबूराव गाडगे यांच्या शेतामध्ये बसवण्यात आलेल्या मेंढ्यांच्या कळपावर रविवारी मध्यरात्रीला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 मेंढ्या ठार तर 2 मेंढ्या ओढून नेल्याने मेंढपाळ रामा काळूराम टकले यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी इंद्रायणी नदी अशी हिम नदी झाली होती. राजगुरुनगर नगर परिषदेत शिंदे सेनेचे मनोहर सांडभोर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून निवडीनंतर त्यांनी शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. राजगुरुनगर नगर परिषदेचे लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला, तर शिंदे सेनेचे मनोहर सांडभोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. मनोहर सांडभोर यांना सूचक ज्योती वाडेकर आणि अनुमोदक सिद्धी शेळके होते. राजगुरू नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगरसेवक सचिन मधवे आणि सागर सातकर यांची वर्णी लागली आहे. राजगुरुनगर नगर परिषदेत शिंदे शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व 10 नगरसेवक असून अजित पवार राष्ट्रवादीचे 5, भाजपा 4 आणि 2 अपक्ष नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. दोन्ही अपक्षांनी सत्ताधारी सेनेच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राजगुरू नगर पालिकेत शिंदे सेनेचा 1 व राष्ट्रवादीचा 1 असे स्वीकृत नगरसेवक झाले आहेत. उपनगराध्यक्षपदी निवडीनंतर मनोहर सांडभोर समर्थकांनी राजगुरुनगर शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. खोपोली येथील शिवसेना नगरसेविका यांचे पती मंगेश काळोखे यांचा सुपारी घेऊन हत्या केल्याप्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट 5च्या पथकाने दुसऱ्या आरोपीला आळंदी रोड भागात शिरबंद केले. अरबाज उर्फ अरमान अलुद्दीन शेख वय 26 राहणार आदर्शनगर उरुळी देवाची असे या गुन्हेगाराचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी या हत्याकांडातील खालिद खलील कुरेशी वय 23 राहणार सय्यदनगर याला पकडले होते. राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे यांच्या हत्येसाठी कुरेशी याने 20 लाख रुपयांची सुपारी कुरेशी याने 2 मित्रांच्या मदतीने ही हत्या केली होती. पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अरबाज शेख हा आळंदी भागामध्ये येणार आहे. त्यानुसार त्याचा पोलीस पथक शोध घेत असताना PMP बस स्टॉप येथे तो पोलिसांना मिळाला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खोपोली येथील मंगेश काळोखे यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. खोपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तळेगाव चाकणी शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 548 ची अवहेलना संपण्याची चिन्हे आहेत. या रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाचा कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाने श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स लिमिटेड कंत्राटदारास जारी केला. 45 कोटी रुपयांच्या तरतुदीअंतर्गत 54 किलोमीटर मार्गाचे काम केले जाणार आहे. दिवस रात्र रहदारीने भरून वाहणाऱ्या तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाची खड्डे आणि बाजूपट्ट्यांअभावी दुरवस्था झाली आहेत. वारंवार अपघात आणि नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, MIDC कामगार आणि स्थानिक रहिवासी कमालीचे त्रस्त आहेत. MSIDC कडून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 548 वरील प्रस्तावित उन्नत महामार्गाच्या कामाला लागणारा किमान 2-3 वर्षांचा अवधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव चाकणी शिक्रापूर रस्त्यावरील अपघात आणि वाहतूक कोंडीवर तात्पुरती उपाययोजना म्हणून पुढे आलेल्या अस्तित्वातील रस्त्याच्या मजबूतीकरणाच्या प्रस्तावाला गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्य शासनाकडून प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागातर्फे राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत श्री असोसिएट्स इन्फ्राव्हेंचर्स लिमिटेड या कंत्राटदाराने 1.47% कमी दराने भरलेली निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कामासाठी 43,62,10,720 रुपये, टेस्टिंग व रॉयल्टी पोटी 1,76,98,354 रुपये अशा 45,39,09,074 रुपयांच्या कामाचा आरंभ आदेश जारी करण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तळेगाव चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहनधारक आणि स्थानिकांना नित्याची वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे मजबूतीकरण करताना अतिक्रमणे काढून जोड रस्ते चौक मोकळे होणे गरजेचे आहे. रस्ता रुंदीकरण करून बाजूपट्ट्या व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. प्रस्तावित उन्नत महामार्गाच्या कामाला लागणारा किमान पुढील 2-3 वर्षांचा अवधी लक्षात घेता तोपर्यंत टिकेल असे चांगले काम होण्याची अपेक्षा प्रवासी व वाहन चालकांना आहे. खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांसाठी भव्य सुवर्णसंधी. लकी ड्रॉद्वारे हेलिकॉप्टर, सफर, स्कूटी, सायकल व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने
भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे। हा संपूर्ण उपक्रम पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजश्री संजय जैद यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेचा सन्मान, शिक्षणाची गोडी आणि पालक शिक्षकांना प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता कुंडेश्वर विद्यालय पाईट येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे। या भागात विद्यार्थ्यांसोबत उपस्थित पालकांसाठी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने 3 टू व्हीलर, 99 सायकल व 33 हेलिकॉप्टर राईडचे आयोजन इच्छुक उमेदवार राजश्री संजय जैद यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे अंतर्गत सहकार महर्षी साहेबराव सातकर सहकार प्रशिक्षण केंद्र तसेच चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संचालक मंडळ व सेवक वर्ग यांचा 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला। 11 जानेवारी रोजी सहकार खात्याचे सहसंचालक साखर महाराष्ट्र राज्य पुणे प्रकाश अष्टेकर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यावेळी उपस्थित होते। रविवारी दिनांक 11 जानेवारी 2026 घोटवडी तालुका खेड भैरोबा केसरी कुस्त्यांचे भव्य जंगी आखाडा संपन्न झाला। खेड तालुक्यातील अनेक कुस्ती शौकीन मान्यवर उपस्थित होते। महाराज कोणाकडून पैशाला विकत घेता येत नाही। शरीराला पहिली किंमत आहे। पुन्हा समोरासमोर कुस्तीला प्रारंभ दिला तोमान भवानी रोहित वाघजाईनगर खराबवाडी तालुका खेड येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ रोजच वाढत चालला असून बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिकांनी केली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सांभोरवाडी, बिरदवाडी व मेदनकरवाडी या गावांमधील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती। या मंजूर विकास कामांचे विधिवत भूमिपूजन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले। सदर भूमिपूजन कार्यक्रमात संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मकर संक्रांतीचा सण बुधवारी दिनांक 14 जानेवारी रोजी साजरा करण्यासाठी वाण्याच्या साहित्यासह लागणारे तिळगुळ, भाजीपाला खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी घरोघरी भाकरीला पांढरे तीळ तर कालवांना सुद्धा विविध भाज्यांपासून ते बनवलं जातं। मकर संक्रांतीला ववसण्यासाठी लागणारा ओला हरभरा, गाजर, ऊस, वाटाणा आदींसह सुगड्या खरेदीसाठी महिलांची खेड तालुक्यात राजगुरुनगर, चाकण, आळंदीच्या बाजारात मोठी गर्दी चाकण येथील बाजारात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळभाज्यांच्या किमती महागल्या आहेत। मंगळवारी 13 जानेवारी रोजी भोगी सण आहे। भोगीच्या दिवशी पारंपरिक भोगीची भाजी केली जाते, त्यामुळे भोगीसाठी लागणाऱ्या फळभाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 12 जानेवारी रोजी चाकण तरकारी मार्केटची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे बाजारात ओला हरभरा, गाजर, वांगी, भेंडी, वाटाणा, बोरे, गव्हाच्या ओंब्या, ऊसाचे तुकडे आणि भोगीच्या भाज्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती। आज सरकारी सुट्टी असताना पण मार्केट चालू आहे आणि मालाला पाहिजे तसा भाव पण नाही आणि हरभऱ्याची गड्डी 10ला चाललेली आहे। ऊस काय मुळी गेली 200ला आणि हरभरा गेले 10 रुपयाने। ते ओंब्या गेल्या गव्हाच्या 10-15 रुपयाने गड्डी। ठीक आहे, ते वाला आहे बोंबलेवाला 10 रुपये चाललेला आहे। बोंबलेवालाचा काय 10-20 रुपये चालू आहे होलसेलमध्ये। हिवाळ्यामुळे लिंबाची मागणी आता प्रचंड घटली आहे। चाकण मार्केटमध्ये खाऊक बाजारात लिंबाला अवघी प्रति किलो 20 रुपयांचा दर मिळत आहे। अहिल्यानगर नंतर जिल्ह्यातून आणण्यात येत असलेल्या लिंबाचा खर्च वसूल होत नसल्याची स्थिती समोर येत आहे। सतीश पिंपळे, गाव कोणतं? जामखेड. ते कुठून आणलेली लिंबई? जामखेडवरून. बरं, काय भाव आहेत? ते लिंब 30 रुपये 20 रुपये. का एवढे कमी का भाव आहेत? आता गारठ्यामुळे इतर वेळेला काय भाव असतो? गिराईक नसते, 50-100 पर्यंत जात आहे, पण आता हिवाळा असल्यामुळं
भाव कमी आणि गिराईक बी नाही ना मार्केटमध्ये. खेड तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत स्थापित श्री शक्ती महिला प्रभाग संघवाडा कडूस भागात कमान येथील जय हनुमान महिला ग्राम संघाला 7,80,000 रुपये धनादेश वाटप करण्यात आले. पुणे नाशिक रेल्वेसाठी नागरिकांचा ठिकठिकाणी उद्रेक होऊ लागलाय. पुणे नाशिक रेल्वे जुन्याच मार्गे करावी यासाठी बोटा येथे आंदोलन करण्यात आलं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.